पाटील तुम आगे बढ़ो। आज शिर्डी येथे भाजपाचे अधिकृत उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री नामदार जे.पी. नड्डा आले असता त्यांचे लाडक्या बहिणींकडून जोरदार स्वागत करण्यात आले। दरम्यान शिर्डी नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी आयोजित सभेला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून शेकडो महिलांना घेऊन सभेला उपस्थिती दर्शवली। तर या महिला ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकास कामाने प्रेरित होऊन स्वइच्छेने सहभागी झाल्या असून या विधानसभा निवडणुकीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झालेच आहे। मात्र त्यांना 1 लाखाहून अधिक लीडनं निवडून देण्यासाठी महिला एकवटल्या असल्याचं महिला भगिनींनी सांगितलंय। आज जी आपली नड्डा साहेबांची सभा आहे त्यासाठी आम्ही उत्स्फूर्तपणे आम्ही संतनगर महिला, पानमळा महिला अगदी आनंदाने इथे जमा झालेल्या आहेत। मुख्यमंत्री योजना ही आम्हासाठी एक खूप स्फूर्तिदायक योजना आहे। सर्व महिला अगदी स्वयंस्फूर्तीने इथे जमा झालेल्या आहेत आणि या मुख्यमंत्री योजनेसाठी आम्ही काहीतरी त्यांचं देणं लागावं, आमचं एक मत त्यांच्यासाठी उपयोगी पडावं। नगरसेविका आहेत त्या आम्हाला कुठल्याही प्रसंगी कुठल्याही वेळी अगदी प्रत्येक प्रश्न सोडवतात आणि आम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक समस्येला अगदी उत्तर देतात आणि योजना सर्व सुरळीत सोडवतात। त्यामुळे आम्ही खूप उत्साही व आनंदी आहेत आणि विखे साहेबांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देणारच ही आम्हाला खात्री आहे आणि ते निवडून येणारच ही आम्हाला खात्री आहे। आदरणीय नामदार विखे पाटील यांची जाहीर सभा आहे त्यासाठी आम्ही सर्व महिला शिर्डी ग्रामस्थ सर्व महिला लाडक्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सर्व महिला त्यांना आणि भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही सर्व महिला इथे जमलेलो आहोत। 2 माळीनगर सर्व संतनगर असेल खूप प्रभागातून महिला इथे हजर झालेल्या आहेत आणि लाडक्या भावाला 1 लाखापेक्षा जास्त मतांनी आम्ही त्यांना निवडून देऊ आणि विजयी करू असा आमचा बहिणींचा अखंड आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे। त्यांनी आम्हाला एक फोन केला, आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आलोय। त्यांनी लाडकी बहीण योजना काढल्याबद्दल सगळ्या बहिणी खूप खुश म्हणजे असं खुश झाल्या, एकदम आनंदी झाले। त्याच्याबरोबर विखे साहेबांना खूप आमचा सगळ्या लाडक्या बहिणींना मी ना सगळ्या मतांनी विजय करून घेऊ। मध्ये ना काही अडचणी आल्यात आमदार साहेब येतात, आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात सगळे। साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये आज प्रदेश अध्यक्ष नड्डा साहेब आज आपल्या विखे पाटलांच्या सभेसाठी येत आहेत। आज एका मतधिक्याने विखे पाटील साहेब निवडून येणार आहेत आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी फक्त एकच फोन केला आणि हा सगळ्या प्रभागातल्या माझ्या महिला एका जुटीने आणि त्यांच्या फोनवर माझ्या फोनवर सगळ्या महिला जमा झाल्या। त्याचं कारण एकच, कारण विखे पाटील साहेबांनी आतापर्यंत जे शिर्डी शहरामध्ये कामं केली आहेत त्यांचं सगळे हे काम बोलत आहे। विखे पाटलांमुळे आज शिर्डी शहरात राहत्या तालुक्यात कुठेही दहशत नाही। आज आमच्या मुलाबाळांचं भविष्य सुद्धा साहेबांच्या हातात आहे। म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना जी योजना दिली तर ह्या सर्व लाडक्या बहिणी सर्वांनी साहेबांची परतफेड कशी करायची तर माझ्या भावाला माझा आशीर्वाद असा देणार आहे तर त्या मताने मत देऊन आशीर्वाद देणार आहे। कारण माझ्या लाडक्या भावाची परतफेड ही एका मताने होणार आहे। म्हणून सर्व माझ्या माता भगिनींनी तुम्ही बघत असाल आता वाजले 7 वाजले, सर्वांना ही स्वयंपाकाची वेळ आहे, पण माझ्या माता भगिनींनी ठरवले आज स्वयंपाकाला सुट्टी। माझ्या भावासाठी मी सगळं काही वेळ देणार, ते भाषण ऐकणार, सभा करणार। माता भगिनींनो या OS न्यूजच्या चॅनलच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छिते 20 तारखेला सकाळी लवकर उठून 1 नंबरचं बटन दाबायचं आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला त्यांना लीड द्यायचं आहे। ते आजच निवडून आलेले आहे पण आम्हाला त्यांना लीड द्यायचं आहे, त्यासाठी माझ्या माता भगिनी सज्ज आहे। सांगायला आनंद वाटतो, कुठल्याही प्रकारचा त्यांना स्वार्थ नाही। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली की लाडक्या बहिणींचे सरकारने विचार केला, आपलाच भाऊ आपला विचार करतो या विचाराने, म्हणून आमदार साहेबांना ते जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार आहेत। साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये माझ्या माता भगिनींनी शपथ घेतलेली आहे, आम्ही कुठल्याही भूलतापाला बळी पडणार नाही।
फक्त म्हणजे फक्त आणि फक्त विखे पाटीलच. आणि 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबणार आहोत, यात ते मात्र शंका नाही. फक्त जाता जाता एवढीच आम्हाला सगळ्यांना खंत आहे, आम्ही फक्त निवडून तर साहेब आज आले, फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये साहेबांना कसं लीड देता येईल हा आमच्या माता भगिनींचा प्रयत्न आहे. आम्ही सगळे संतनगर परिवारातर्फे आलेलो आहोत. आम्ही अनिताताईंच्या कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आता विखे पाटलांच्या सभेसाठी प्रचारासाठी इथे जमलेलो आहोत. आम्हाला त्याचा प्रचंड आनंद होत आहे, कारण आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही एकमताने त्यांनाच निवडून देऊ म्हणून आम्ही एवढे सगळे जमून इथे आलेलो आहोत. कारण ज्या पद्धतीचं त्यांनी आतापर्यंत कार्य केलेलं आहे त्याने त्याच्यामध्ये नशीब म्हणजे प्रचंड गर्दी जमाच केलेली आहे. म्हणजे त्याला हेच नाही, तोडच नाही आहे कुठलं. त्यामुळे त्यांना निवडून देणे हे आमचंही कर्तव्यच आहे आणि तेच निवडून येतील हे आम्हाला नक्कीच त्याची खात्री आहे. आमच्या लाडक्या ताई अनिताताईंचा एक फोन आला की आपल्या साहेबांची आज सभा आहे संध्याकाळी, तर आपल्याला महिला पाहिजे, लाडक्या बहिणी पाहिजे. तर मग त्यांच्या एका फोनवर आणि मी एक फेरी मारली, माझ्यासोबत एवढ्या बायका जमा झाल्या आज लाडक्या बहिणीच्या योजनेचं अंतर्गत लाभ घेऊन. आणि अनिताताई आमच्या गल्लीत सगळ्यांचे पूर्ण काम करतात, कधी पण एका फोनवर ते हजर राहतात. कोणत्याच कामाला असं नाही म्हणत नाही, शाळेचं ऍडमिशन राहू द्या, नात पाणी न येऊ द्या, लाईट न लागल्यामुळे तर कसल्याही कामात ते थांबतात. आणि आपल्या शिर्डी शहराचा विकास करण्यासाठी आपले नामदार विखे पाटील नेहमी हजरच असतात आणि आपल्या शिर्डीचा विकासही त्यांच्यामुळेच भरपूर प्रमाणात झालेला आहे. त्यासाठी आम्ही सगळ्या महिला लाडक्या बहिणी असं जमा होऊन आमच्या लाडक्या भावाला 1 लाख मतांनी अधिक जास्त मतांनी जिंकून त्यांची आम्ही प्रतिज्ञा करतोय. की भाऊ लाडकी बहीण योजना काढल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार आहे. आमच्या भावाने आमच्याकरता जी योजना काढली त्याच्याकरता आमचा आज सभा आहे आणि जाहीर आवाहन करते की त्यांनी आमच्याकरता खूप चांगलं म्हणजे प्रकारचं काम केलेलं आहे. महिलांना म्हणजे खूप असं घरात बसलं असं कोणी देत नाही, त्यांनी असं म्हणजे दिल्याबद्दल आम्ही घरगुती काम करण्याचा खूप प्रयत्न करतोय. अशीच आमच्याकरता त्यांनी आमच्या पाठीशी राहावं अशीच आमची इच्छा आहे. आणि विखे पाटील साहेब त्यांच्याकरता आज आम्ही इथे हजर आहोत. विखे पाटील साहेब तुम आगे बढ़ो. राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.